राज्य सरकारच्या मोफत योजनांवर बंदी घालण्यासाठी मागणी कोर्टात का आली आणि याचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो? नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र. आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बळीराजा योजना आणि इतरही मोफत योजनांवर 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता या योजनांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिकाकर्ते अनिल वडट्टीपल्लीवार यांनी याचिका दाखल केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की राज्याच्या तर्कहीन मोफत योजनांवर जोरदार आक्षेप घेतला. त्यांचा दावा आहे की राज्यावर 7.5 कोटींहून अधिक कर्ज आहे आणि आरोग्य व शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी निधी कमी पडतोय. या मोफत योजनांचा राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार पडतोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बळीराजा योजना, शुभमंगल सामूहिक विवाह नोंदणीकृत योजना आणि मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना यासारख्या अनेक योजनांवर दरवर्षी 70,000 कोटी रुपयांचा खर्च होतोय. विरोधकांचा आरोप आहे की राज्य सरकार लोकसभा निवडणुकीनंतर महिला आणि इतर मतदारांच्या मतासाठी या योजनांचे राजकारण करते. विरोधकांनी या योजनांचा प्रखर विरोध केलेला आहे, कारण त्यांचा असा दावा आहे की हा पैसा राज्याच्या विकासाच्या मूळ मुद्द्यापासून वळवण्यात येतोय. कोर्टाने या याचिकेवर सुनावणी दरम्यानच राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाच्या सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 23 ऑक्टोबर पर्यंत यावर उत्तर येईल. आता सर्वांचं लक्ष राज्य सरकारच्या येणाऱ्या उत्तराकडे आहे. या योजनांना विरोध करणारे म्हणतात की तिजोरीवर ताण येत आहे आणि महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी निधी मिळत नाही. तर दुसरीकडे सरकारच्या दाव्यानुसार या योजना गरजू लोकांसाठी आहे. अंतिम निर्णय काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण आपल्याला याबद्दल काय वाटतं? या मोफत योजनांचा फायदा लोकांना होतोय की यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय? खाली कमेंट करा आणि आम्हाला आपली मते नक्की सांगा. चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आजच्यासाठी एवढेच. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र. धन्यवाद.